आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. 35वी जयंती राहुलनगर येथे साजरी होत आहे. आपण या जयंतीच्या एक महिला अध्यक्ष विविध उपक्रम आजच्या उपक्रमाबद्दल येणारे उपक्रम काय काय माहिती द्या. सर्वप्रथम राहुलनगरच्या सर्व रहिवाशांचे मी आभार मानते की त्यांनी मला अध्यक्षपद हे दिलेले आहे. आणि अध्यक्षाच्या नात्यानं म्हणजे मला स्वतःलाच खूप आवड होती करायची की मी काहीतरी नवीन उपक्रम करायला पाहिजे, खास करून महिलांसाठी. आणि आजकाल तुम्ही बघता तर महिलांचे गुडघेदुखी त्रास, थायरॉइड त्रास, पीसीओडी असे खूप त्रास झालेले आहेत. त्यामुळे माझा असा विचार होता की मी महिलांसाठी एक कॅम्प ठेवावा. तर मी तो आरोग्य शिबिर कॅम्प ठेवलेला आहे. आणि दातांचा प्रॉब्लेम पण बऱ्याच लोकांना असतो, तो पण ठेवलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे डोळ्याची तपासणी पण होत आहे. त्याच्यामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन आपल्याला फ्री मध्ये महिलांचे आपण करून देणार आहेत, ज्यांना त्रास होतो डोळ्यांचा त्यांच्यासाठी. तर उपक्रम हे असे थांबणार नाहीत, अजून वरच्यावर चांगलेच उपक्रम होणार आहेत. आपल्या 14 तारखेपर्यंत खूप छान सुंदर असे मी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं. आणि माझी हीच इच्छा आहे की माझे सर्व कार्यक्रम एकदम सुंदर व्हावेत आणि सर्वांचं सहकार्य मला मिळत आहे, तर मला खूप आनंद होतोय. आज आपण पाहिले की राहुलनगरचं हे जे समाज मंत्री अनेक वर्ष झालं थोडी पडीक अवस्था झाली होती. आपल्या अध्यक्ष या कार्यक्रमामध्ये अतिशय सुसज्ज असेल, काय सांगाल या बाबतीमध्ये? कारण की एक जबाबदारी जिम्मेदारी असते की आपल्याही समाजाला देणे, काहीतरी नाविन्य व्हावं. अतिशय सुसज्ज आणि सुंदर दिसत आहे, काय भावना आहे? कारण की महिलांचा आनंद तुम्ही बघत येत आल्यापासून, ग्राउंड बघत आहात तुम्ही आल्यापासून. माझ्या ग्राउंड मध्ये एक पण काही तुम्हाला घाण दिसणार नाही, काही नाही. मी स्वतः सरांना, महापौर साहेबांनी मला सपोर्ट केला यामध्ये. सरांनी जेसीपी पाठवली, स्वतः सरांनी व्हिजिट केली इथं. आणि झेंड्याचं काम पण खूप खराब, झेंडा पूर्ण खराब झाला होता. आम्ही झेंडा नवीन करून घेतला, हॉलची रंगरंगोटी केली आणि सर्वच काम अतिशय सुंदर झालं आणि खूप प्रसन्न वातावरण आता इथं होत आहे. खूप छान वाटतं. बाबांच्या आंबेडकर चळवळीचा वारसा आपण आशिष भैया या पद्धतीने घेतो. पण आजची ही जयंती आज ते नाहीये त्याच्यात, पण त्यांनी केलेलं कार्य, त्यांचा विचार आहे. काय आठवण सांगाल, काय म्हणाल? कारण की एक संधी आपल्याला मिळालेली आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात. आशिष भैया सारखे भाऊ आपल्या पाठीशी आणि समाज एकंदरीत पाठीशी. काय भावना आहेत आज, काय फिलिंग बघा, हे मी जे करत आहे ते आमच्या वडिलांच्या रक्तामुळेच आहे आमच्यामध्ये. आम्ही जे करायचं खरं, आमच्या वडील जसं करत होते ना, कुठं पण गेलं ना मला असं वाटतं की वडील माझ्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि एवढं बळ जे माझ्यामध्ये आलं ते माझ्या वडिलांचंच आहे. जयंतीचं शुभेच्छा. आणि सर्वांना जयंतीच्या माझ्याकडून, वाकोडे फॅमिलीकडून आणि राहुलनगर कमिटीकडून सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 35वी जयंतीनिमित्त भव्य असं हे शिबिर आयोजित केलेले आहे. महत्वपूर्ण आहे, काय भावना आहे? आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याच्या समस्या या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आमचा पहिलाच उपक्रम जो आहे तो आरोग्य शिबिर म्हणून आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. या आरोग्य शिबिरात दाताच्या तपासण्या असतील, शुगर असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, त्यानंतर मोतीबिंदूचं असेल, हे सर्व आम्ही या ठिकाणी या नागरिकांना, म्हणजे राहुलनगरच्याच नाही तर सर्व नागरिकांना ओपन ठेवलेलं आहे. कारण की आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे. आणि राहुलनगर जयंती उत्सव समितीतर्फे आज आरोग्य शिबिर आहे. उद्यापासून मग अनेक कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आपण बघत असताल की या ठिकाणी सगळं डेकोरेशन झालेलं आहे. डान्स स्पर्धा असेल, त्यानंतर मग महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आहे, त्यानंतर फॅशन शो आहे, शैक्षणिक उपक्रम, सगळेच उपक्रम आहे ठेवलेत. 11 तारखेला आम्ही महिलांची रॅली ठेवलेली आहे. राहुलनगर पासून ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महिलांची बाईक रॅली आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि 14 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक या राहुलनगरात निघणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांनी सांगितलेले सगळं ध्येय आम्ही त्यांनाच याच्या विचारात घेऊ. ही जयंती अतिशय सुंदर करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. एक महिनाभर संपूर्ण जयंती जिल्हाभर साजरी आणि जगभर साजरी केली जाते. सध्याचं वातावरण बघता आणि जयंती शांततेत व्हावी, चांगली व्हावी, यासाठी काय आव्हान करा? जयंती, बाबासाहेबांची जयंती अख्ख्या जगात साजरी होत असते. आणि महामानवाची जयंती म्हणल्यावर परभणी शहरातच आपण बघत असताल की 100च्या वर जयंतीचे ट्रक या ठिकाणी निघतात. आणि परभणी हे सेन्सिटिव्ह शहर आहे. बाबासाहेब जयंतीचा लोक फायदा घेऊ शकतात काही घडवण्यासाठी, काही करण्यासाठी. पण या ठिकाणचं जे पोलीस प्रशासन आहे, एसपी साहेब आहेत,
ते अतिशय कार्य पद्धती चांगली आहे त्यांची, आणि त्यांनी प्रत्येक मंडळाला मागच्या वर्षी जशी भेट दिली होती तशी ह्या वर्षी सुद्धा ते भेट देणार आहेत. आणि नक्कीच या वर्षीची जयंती ही चांगलीच निघेल, लोकांचा प्रतिसाद जास्त असेल आणि पोलीस प्रशासनाचं त्यांच्यावर वॉच असेल. सर्वांना माझी एवढीच विनंती की जयंतीमध्ये भांडणं करू नका, दारू पिऊ नका, कारण की बाबासाहेबांच्या जयंती सोडून तुम्हाला 364 दिवस आहेत. त्याच्यामुळे पुन्हा काय करत नंतर करा, पण ह्या दिवशी बाबासाहेबांचं नाव खराब करू नका. शेवटचा प्रश्न, आज वाकडे बाबा हयात 1 वर्ष होऊन गेलं त्यांच्या, आजची जयंती ही करतायत. आज तुमच्या भगिनी सुद्धा सांगाल की राजकीय कार्यात भाऊ बहीण वडिलाचा वारसा, पुढे काय आठवण सांगाल, काय सुरू? बाबासाहेबांची जयंती जेव्हा जेव्हा यायची तेव्हा वाकोडे साहेब जे आहेत, परभणी शहराचं त्यांनी आंदोलनाची सगळी धुरा त्यांनी सांभाळलेलीच होती. पण जेव्हा बाबासाहेब जयंतीचा विषय यायचा, सर्व जयंती मंडळांना भेट द्यायचं काम वाकोडे साहेब करायचे. त्यांच्या जयंतीमध्ये जर कुठं काय व्यथा आणण्याचं काम कोणी केलं प्रशासनानं, तर सर्वात पुढे वाकोडे साहेब यायचे. मागच्या 2 वर्षाखालची तुम्हाला गोष्ट माहिती आहे की बॅनर लावलेले आयुक्तांनी काढून टाकले ऐन जयंतीच्या टाइमाला. त्यावेळेस फक्त वाकोडे साहेब समोर आले, आयुक्ताच्या कॅबिनला जाऊन तिथे भांडणं केले, त्यांच्याशी बोलले आणि ते बॅनर त्या ठिकाणी त्याच एका घंट्यानंतर लावण्यात आले. तर अशा समस्या जेव्हा जेव्हा यायच्या तेव्हा वाकोडे साहेब समोर यायचे आणि जयंतीच्या चांगली कशी निघेल हे बघायचे. त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा त्यांच्याच पायावर पडतो, वाकोडे साहेबांचा आशीर्वाद घेऊन ही जयंती अतिशय चांगली प्रकारे कशी काढण्यात येईल याचा